नमस्ते बच्चों। पिछली कक्षाओं में हमने कबीरदास के बारे में और उनके दोहों के बारे में पढ़ चुके हैं। उनके 5 दोहे और उनके अर्थ हमने देखे हैं। आगे हमें सूरदास और उनके पद पढ़ने को हैं। सूरदास कौन है, उनकी रचनाएं क्या क्या हैं, उनकी रचनाओं की क्या खूबियां हैं, ये सब हमें देखना है। फिर उनके बाल लीला के 2 पद भी हमें पढ़ने को हैं। तो आइए हम आगे देखेंगे सूरदास। तो ये सूरदास का चित्र है। तो सूरदास के जन्म के बारे में बहुत सारी किंवदंतियां हैं। फिर भी प्राप्त आधारों के आधार पर हम कह सकते हैं कि सूरदास का जन्म संवत 1540 में फरीदाबाद के निकट सीही नामक गांव में हुआ था। उनके बारे में, उनके जो जीवन के बारे में, जीवन काल के बारे में, कब उनका जन्म हुआ और कहाँ हुआ, इस पर बहुत सारी किंवदंतियां प्रचलित है। फिर भी प्राप्त किंवदंतियों को आधार बना के हम कह सकते हैं कि सूर का जन्म जो है संवत 1540 में फरीदाबाद के निकट सीही नामक गांव में हुआ था। उनके पिता जो हैं रामदास एक गायक थे और सूरदास जन्मांध थे। इस पर भी किंवदंतियां हैं। आलोचकों के बीच में मतभेद है। वो इसलिए है कि उन्होंने जिस प्रकार वात्सल्य वर्णन किया है उसे देख के हम यह नहीं कह सकते हैं कि यह वर्णन किसी अंधे कवि ने किया है। सूरदास के जन्मांध होने के विषय में मतभेद है। तो उनके गुरु जो है वल्लभाचार्य है। कहा करते हैं कि आरंभ में सूरदास ने गाऊ खाट पर विनय के पदों का गायन क्या करते थे और आगे वल्लभाचार्य ने ही उन्हें कृष्ण लीला का गायन की दीक्षा दी। उनको कृष्ण लीला के गायन की दीक्षा देने के कारण वल्लभाचार्य ही उनके गुरु थे। तो सूरदास എന്ന് ജനിച്ചു, എപ്പോൾ ജനിച്ചു എന്നുള്ളതിനെ കുറിച്ച് പലതരം കേൾവികളാണുള്ളത്. എന്നിരുന്നാലും പറയപ്പെടുന്നത് അദ്ദേഹം ജനിച്ചത് 1540 ഫരീദാബാദിനടുത്തുള്ള സീഹി എന്നുള്ള സ്ഥലത്താണ്. അദ്ദേഹത്തിന്റെ അച്ഛൻ രാംദാസ് ഗായകനായിരുന്നു. സൂർദാസ് ജന്മന അന്ധനായിരുന്നു എന്നാണ് പറയപ്പെടുന്നത്. എന്നാൽ അതിലും വിദ്വാൻമാരുടെ ഇടയിൽ വാക്കുതർക്കമുണ്ട്. കാരണം ഇദ്ദേഹത്തിന്റെ വാത്സല്യ വർണ്ണന കണ്ടു കഴിഞ്ഞാൽ, വായിച്ചു കഴിഞ്ഞാൽ, മനസ്സിലാക്കി കഴിഞ്ഞാൽ ഒരു അന്ധനായ കവിക്ക് ഇത്തരത്തിലുള്ള വാത്സല്യ വർണ്ണന നടത്തുവാൻ സാധിക്കില്ല എന്ന് തോന്നിപ്പോകും. സൂർദാസിന്റെ ഗുരു വല്ലഭാചാര്യാണ്. അദ്ദേഹം ആരംഭകാലത്ത് വിനയ് പദങ്ങളാണ് പാടിയിരുന്നത്. പിന്നീട് വല്ലഭാചാര്യന്റെ ശിഷ്യത്വം സ്വീകരിച്ചതിന് ശേഷമാണ് അദ്ദേഹം കൃഷ്ണലീല പാടുവാൻ തുടങ്ങിയത്. വല്ലഭാചാര്യനാണ് അദ്ദേഹത്തിന്റെ ഗുരു. आगे सूरदास की रचनाएं क्या क्या हैं ये हम देखेंगे। तो कहा करते हैं कि सूरदास की प्रमुख रचनाएं 5 हैं। इनमें 3 रचनाओं को प्रामाणिक तौर पर सिद्ध किया गया है। बाकी 2 रचनाओं को कोई प्रामाणिकता अभी तक उपलब्ध नहीं है। फिर भी कहा करते हैं कि उनकी रचनाएं ये हैं: सूरसागर, सूरसारावली, साहित्य लहरी, नल दमयंती और ब्याहलो। इसमें सूरसागर, सूरसारावली और साहित्य लहरी को प्रामाणिक तौर पर सिद्ध किया है कि यह सूरदास की रचनाएं हैं। लेकिन नल दमयंती और ब्याहलो जैसी रचनाओं को कोई प्रमाण अभी तक उपलब्ध नहीं है। लेकिन आपकी किताब में इन दोनों के बारे में भी इन दोनों कृतियों का उल्लेख भी किया है, इसलिए मैंने भी इसमें इसे समेटा है। देखिए, सूरसागर जो है सूरदास की प्रसिद्ध रचना है और इसमें 1.25 लाख पद संग्रहित थे, किंतु अब 7-8 हजार पद ही उपलब्ध होते हैं। सूरसारावली जो है सूरसागर का ही संक्षिप्त रूप है। साहित्य लहरी में श्री कृष्ण की प्रेम लीलाओं का वर्णन प्राप्त होते हैं. सूरदासिന്റെ രചനകൾ 5 രചനകളെ കുറിച്ചാണ് നിങ്ങളുടെ പുസ്തകത്തിൽ പറഞ്ഞിരിക്കുന്നത്. सूरसागर, सूरसारावली, साहित्य लहरी, नल दमयंती, ब्याहलो. ഇതിൽ 3 രചനകൾ ഉണ്ട് എന്ന് ഉറപ്പിച്ച് നമുക്ക് പറയാൻ കഴിയും. തെളിവുകൾ നിരത്തി പറയാൻ കഴിയും. ഈ 2 എണ്ണത്തിനെ കുറിച്ച് നള ദമയന്തി, ബ്യാഹലോ
യാതൊരു തെളിവുകളും ഇതുവരെയും ലഭിച്ചിട്ടില്ല. അതുകൊണ്ട് പറയപ്പെടുന്നത് അദ്ദേഹത്തിന്റെ പ്രമുഖമായ 3 രചനകളാണ് സൂർസാഗർ, സൂർസാരാവലി, സാഹിത്യലഹരി. സൂർസാഗറാണ് അദ്ദേഹത്തിന്റെ ഏറ്റവും പ്രസിദ്ധമായ രചന. ഇതിൽ 250,000 പദ് ഉണ്ടെന്നാണ് പറയപ്പെടുന്നത്. ഇന്ന് അതിൽ 7000-8000 പദം മാത്രമേ ലഭ്യമാകുന്നുള്ളൂ. സൂർസാരാവലി സൂർസാഗറിന്റെ തന്നെ സംക്ഷിപ്ത രൂപമാണ്. സാഹിത്യലഹരിയിൽ ശ്രീകൃഷ്ണന്റെ പ്രണയലീലകളാണ് വർണ്ണിച്ചിട്ടുള്ളത്. आगे हम उनके पद देखेंगे. बाल लीला के 2 पद आप लोगों को पढ़ने को है. पहला पद देखिए. यशोदा हरि पालने छुलावे, हलरावे दुलराए मलहावे, जोई जोई कुछ गावे. मेरे लाल को आवो निंदरिया, काहो न आनी सुआवे. तो काहे नहीं बेगही आवे, तो को कान्ह बुलावे. कबहू पलक हरि मूंद लेत है, कबहू अधर फरकावे. सोवत जानी मौन हुए के रही, करी करी सैन बतावे. इहिम अंदर अकुलाई उठे हरि, जसुमതി मधुरे गावे. जो सुख सूर अमर मुनि दुर्लभ, सो नंद भामिनी पावे. आपको पता है क्या सूर की भाषा कौन सी है? उनकी भाषा जो है ब्रज भाषा है. तो देखिए, यशोदा हरि पालने छुलावे. यशोदा छोटे बालक को, छोटे कृष्ण को पालने में छुला रही है. इसका दृश्य यहाँ पर सूरदास ने दिया हुआ है. यशोदा हरि पालने छुलावे. छोटे से नन्हे से बच्चे को पालने में छुलाते समय बच्चे क्या क्या हाव भाव प्रकट करेंगे, माँ क्या गाएंगे, माँ के मन की अवस्था किस प्रकार के हैं, ये सारी की सारी जो मनोवैज्ञानिक तरीके से इसमें सूरदास ने वर्णन किया है. तो आप देखिए, यशोदा हरि पालने छुलावे. यशोदा कृष्ण को पालने में छुला रही है. तो पालने में छुलाती हुई वो हलरावे दुलराई मलहावे, जोई जोई कुछ गावे. वो अपने नन्हे से प्यारे से बेटे को पुचकारती हैं और उसे चूमती हैं और वो गाना भी गाती है. गाना गाती हुई वो निद्रा से पूछ रही है, मेरे लाल को आवो निंदरिया. हे निद्रे, तू मेरे लाल के पास आ जा. काहो न आनी सुआवे, तू आके मेरे लाल को सुलावो. तू काहे नहीं बेगही आवे. हे निद्रे, तू क्यों जल्दी नहीं आ जाती हो. तो को कान्ह बुलावे, तुझे कान्हा बुला रहे हैं. तो देखिए, यशोदा हरि को पालने में छुला रही हैं और छुलाती हुई वो अपने बेटे को पुचकारती है, चूमती है, गाना भी गाती है. और वो गाना गाती हुई निद्रा से पूछ रही है कि मेरे लाल को आवो निंदरिया. हे निद्रे, तू मेरे लाल के पास आ जा. काहे न आनी सुआवे, तू आके मेरे लाल को सुलावो. तू काहे नहीं बेगही आवे, तू क्यों जल्दी नहीं आ जाते हो. तो को कान्ह बुलावे, तुझे कृष्ण बुला रहा है. അമ്മ കുഞ്ഞിനെ തൊട്ടിലിൽ കിടത്തി ഉറക്കുന്ന ദൃശ്യമാണ്. ഇവിടെ യശോദയാണ് അമ്മ, കുഞ്ഞ് കൃഷ്ണനും. യശോദ കൃഷ്ണനെ തൊട്ടിലിൽ കിടത്തി ആട്ടി ഉറക്കാൻ ശ്രമിക്കുകയാണ്. അപ്പോൾ ആട്ടുന്നതോടൊപ്പം തന്നെ കുഞ്ഞിനെ ഉമ്മ വയ്ക്കുന്നു, കുഞ്ഞിനെ കൊഞ്ചിക്കുന്നു, പാട്ടും പാടുന്നു. പാട്ട് പാടിക്കൊണ്ട് ഉറക്കത്തോട് പറയുകയാണ്, നീ പെട്ടെന്ന് എന്റെ മകന്റെ അടുക്കലേക്ക് വാ, അന്ന് അവനെ ഉറക്കൂ. നീ എന്തുകൊണ്ട് പെട്ടെന്ന് വരുന്നില്ല, നിന്നെ കൃഷ്ണൻ വിളിക്കുന്നു. कबहू पलक हरि मूंद लेत है, कबहू अधर फरकावे. सोवत जानी मौन हुए के रही, करी करी सैन बतावे. इहिम अंदर अकुलाई हरि उठे हरि, जसुमति मधुरे गावे. अब देखिए, इस प्रकार माँ पालना छुलाते समय उस पालने में लेटे हुए बालक क्या करते हैं, कबहू पलक हरि मूंद लेते हैं. कभी कभी बालक कृष्ण नन्हे से प्यारे से कृष्ण पलक बंद कर लेते हैं. कबहू अधर फरकावे, कभी कभी वो अपने होठ
फड़फड़ाते हैं। और इसी बीच सोवत जानी मौन होके रही, सोवत जानी मौन होके रही। बच्चे को सोते हुए जानकर यशोदा मौन हो जाती है। करी करी साइन बतावे, वो बार बार संकेतों से वो इशारा करते हैं, गोपिकाओं से क्या इशारा करते हैं? मेरे बेटा, मेरा लाल तो सो गया है, इसलिए आप लोग भी चुप रहिए। यही अंदर अकुलाई उठे हरि। इसी बीच व्याकुल होकर, आकुल होकर कृष्ण जाग जाते हैं। तब यशोदा क्या करते हैं? जसुमती मधुरे गावे, फिर यशोदा मधुर गाना गाने लगती है। तो इस दृश्य को देखकर सूरदास कहते हैं, यशोदा को कृष्ण बालक के रूप में प्राप्त हुआ है, उसका लालन पालन करने का मौका यशोदा को मिल रही है। इसलिए सूरदास बता रहे हैं कि जो सुख अब नंद भामिनी, नंद की पत्नी यशोदा प्राप्त कर रही है, वो सुख अमर मुनियों को भी दुर्लभ है। देवताओं को और मुनिगण को भी वो सुख दुर्लभ है। यशोदा कृष्ण को पालने में छुला रही है और छुलाती हुई वो अपने बेटे को पुचकारती है, उसे चूमती है, गाना गाती है। फिर वो गाती हुई निद्रा से पूछ रही है, हे निद्रे, तू क्यों मेरे लाल के पास जल्दी नहीं आ जाते? तू आ जाओ मेरे लाल के पास और उसे सुलाओ, तुझे कृष्ण बुला रहा है। बीच बीच में कृष्ण जो है के मूंद लेता है और बीच बीच में वो अधर फड़फड़ाने लगता है। यशोदा अपने बेटे को सोते हुए जानकर गोपिकाओं से संकेत कर रही है कि मेरे लाल सो गए हैं, इसलिए आप लोग चुप रहिए। इसी बीच कृष्ण आकुल होकर जाग जाते हैं। यशोदा फिर गाना गाने लगती है। यशोदा को अब जो सुख प्राप्त हो रहा है, वो सुख मुनिगण को और देवताओं को भी दुर्लभ है, प्राप्त नहीं है। यही सूरदास बताना चाहते हैं। കൃഷ്ണനെ യശോദ തൊട്ടിലിൽ കിടത്തി ആട്ടി ഉറക്കുവാൻ ശ്രമിക്കുകയാണ്. കുഞ്ഞിനെ കൊഞ്ചിക്കുന്നു, ഉമ്മ കൊടുക്കുന്നു, പാട്ട് പാടുന്നു. എന്നിട്ട് ഉറക്കത്തിനോട് പറയുകയാണ്, നീ എന്താണ് എൻ്റെ മകന്റെ അടുത്തേക്ക് വരാത്തത്? പെട്ടെന്ന് വന്ന് അവനെ ഒന്ന് ഉറക്കൂ, അവൻ നിന്നെ വിളിക്കുന്നു. ഇതിനിടയ്ക്ക് ഇടയ്ക്കിടയ്ക്ക് കൃഷ്ണൻ കൺപോളകൾ അടയ്ക്കുന്നു, ഇടയ്ക്കിടയ്ക്ക് ചുണ്ടുകൾ അനക്കുന്നു. ഒരു അനക്കവും ഇല്ലാതിരുന്ന അവസ്ഥയിൽ അമ്മ വിചാരിച്ചു കുഞ്ഞ് ഉറങ്ങിയെന്ന്. അങ്ങനെ മറ്റുള്ളവരോട് സൂചന നൽകുകയാണ്, മകൻ ഉറങ്ങി, കൃഷ്ണൻ ഉറങ്ങി, അതുകൊണ്ട് നിങ്ങൾ ബഹളമൊന്നും വെക്കരുത്, ഗോപികമാരോടായി പറയുന്നു. ഇതിനിടയ്ക്ക് കൃഷ്ണൻ വീണ്ടും ഉണരുന്നു, അമ്മ വീണ്ടും പാട്ട് പാടുന്നു. അപ്പോ സൂരദാസ് വർണ്ണിക്കുകയാണ്, ഭഗവാൻ കൃഷ്ണനെ കുഞ്ഞായിട്ട് വളർത്താനുള്ള അവസരം യശോദയ്ക്ക് ലഭിച്ചിരിക്കുകയാണ്. യശോദ ഇന്ന് അനുഭവിക്കുന്ന ആ സുഖം ഒരു ദേവതമാർക്കും ഒരു മുനിമാർക്കും ലഭ്യമല്ല എന്നാണ് കവി ഇതിലൂടെ പറയുവാൻ ആഗ്രഹിക്കുന്നത്. इसका अर्थ आप देखिए, यशोदा जी कृष्ण को पालने में छुला रही है, कभी छुलाती है, कभी प्यार करके पुचकारती है और चाहे जो कुछ गाती जा रही है। वे गाते हुए कहती है, निद्रा तू मेरे लाल के पास आ, तो क्यों आकर इसे सुलाती नहीं? तू छटपट क्यों नहीं आती? तुझे कृष्ण बुला रहा है। कृष्ण कभी पलकें बंद कर लेते हैं, कभी अधर फटकाने लगते हैं। इन्हें सोते समझकर मादा चुप हो रहती है और दूसरी गोपियों को भी संकेत करके समझाती है कि यह सो रहा है, तुम सब भी चुप रहो। इसी बीच में कृष्ण आकुल होकर जग जाते हैं। श्री यशोदा जी फिर मधुर सुर से गाने लगती है। सूरदास जी कहते हैं कि जो सुख देवताओं तथा मुनियों के लिए भी दुर्लभ है, वही कृष्ण को बाल रूप में पाकर लालन पालन तथा प्यार करने का सुख यशोदा प्राप्त कर रही है। आपको समझ में आ जाए होंगे
अगले पद देख लीजिए। मैया अब ही बढ़ेगी चोटी, इतनी बार मोहि दूत पियत भई, यह अजहू है छोटी, तू जो कहती बलकी बेनी, ज्यों है लांबी मोटी, काठत गुहत नुहावत जो है, नागिन सी भुई लोटी, पाछू दूत पियावती पचपची, देती न माखन रोटी, सूरदास चिरजीवो दो भैया, हरि हलधर की जोड़ी। तो यहाँ पर माँ से शिकायत करता हुआ एक बालक का चित्रण है, एक नन्हे से बालक का चित्रण है। तो माँ हमेशा बच्चों को इधर उधर की बातें बताकर और ये खाने से मोटा हो जाएगा, बड़ा हो जाएगा, इस प्रकार कह के खाना खिलाते हैं, दूध पिलाते हैं माँ। तो इस प्रकार का एक दृश्य यहाँ पर सूरदास ने खींचा है। आप देखिए हमारे जो नन्हे से बालक कृष्ण माँ से शिकायत करता है, मैया कब ही बढ़ेगी चोटी, माँ मेरी चोटी कब बढ़ जाएगा, मेरा बाल कब बढ़ जाएगा, मेरी चोटी कब बढ़ेगी, कितनी बार मोही दूध पियत भई, कितनी बार मैंने दूध पी लिया, यह अजहू है चोटी, ये अजहू ये पाल अब भी छोटी है, तू जो कहती बल्कि बेनी ज्यों है लांबी मोटी, दूध पिलाते समय तूने कहा कि दूध पीने से बलराम की वेणी की तरह मेरी वेणी भी लंबी और मोटी हो जाएगा, लेकिन अब भी मेरा बाल जो है छोटी ही है। फिर तूने कहा काठत गुहत नहावत जो है, नागिन सी भुई लोटी, तू ये दूध पिएगा तो धोते समय, गूंथते समय, संवारते समय तुम्हारी ये वेणी जो है नागिन के समान भूमि पर लेटेगी, पाछो दूध पियावती पचपची, देती न माखन रोटी, तूने जो कुछ भी कहा वो सब छूट निकला, क्योंकि तूने मुझे कच्चा दूध ही पिलाया था और दूध पिलाने के चक्कर में तूने मुझे माखन और रोटी भी नहीं दिया। सूरदास कहते हैं यह हरि हलधर की जोड़ी जो है, कृष्ण और बलराम की जोड़ी जो है, चिरजीवी दो भैया, दोनों भाई चिरंजीवी रहे। माँ से शिकायत करता हुआ कृष्ण पूछ रहा है, माँ मेरी चोटी कब बढ़ जाएगी, मैंने कितनी बार दूध पिया लेकिन मेरा बाल जो है छोटी ही है अब भी, तूने तो कहा कि दूध पीने से बलराम की वेणी की तरह मेरी वेणी भी लंबी और मोटी हो जाएगा, तभी नहीं इस प्रकार दूध पिएगा तो संवारते समय, गूंथते समय, गाढ़ते समय तुम्हारा जो बाल नागिन के समान भूमि पर लेटेगी, लेकिन ऐसा नहीं हुआ, तूने मुझे कच्चा दूध ही पिलाया था, दूध पिलाने के चक्कर में मुझे माखन और रोटी भी नहीं दिया तूने। इस दृश्य को देखकर सूरदास कहते हैं चिरजीवो दो भैया, दोनों भाई कृष्ण और बलराम चिरजीवी रहे और हरि हलधर की जोड़ी, हरि कृष्ण है, हलधर बलराम है, इन दोनों की जोड़ी चिरंजीवी रहे। അമ്മമാർ പലപ്പോഴും കുഞ്ഞുങ്ങളെ പല കാര്യങ്ങളും പറഞ്ഞായിരിക്കും ആഹാരം കൊടുക്കുന്നതും പാല് കുടിപ്പിക്കുന്നതും, പാല് കുടിച്ചാൽ വലുതാവും എന്നൊക്കെ പറയാറില്ലേ, ഉസി പ്രകാരം യഹാ പർ, അതുപോലെ ഇവിടെ യശോദ മകനോട് പറഞ്ഞു പാല് കുടിച്ചാൽ നിന്റെ മുടി വളരും, പക്ഷെ പാല് കുടിച്ചിട്ടൊന്നും മുടി വളരാത്തത് കൊണ്ട് അമ്മയോട് പരാതി പറയുകയാണ്, എന്റെ മുടി ഇനി എന്നാണ് വളരുന്നത്, എത്ര തവണ ഞാൻ പാല് കുടിച്ചു, എന്റെ മുടി ഇപ്പോഴും വളർന്നിട്ടില്ല, ചെറുത് തന്നെയാണ്, അമ്മയല്ലേ പറഞ്ഞത് പാല് കുടിച്ചാൽ ബലരാമൻ ചേട്ടനെ പോലെ മുടി വളരെ കട്ടിയുള്ളതും നീളമുള്ളതുമായിട്ട് മാറുമെന്ന്, അത് മാത്രമല്ല മുടി കെട്ടുമ്പോഴും മുടി കഴുകുമ്പോഴും ഒക്കെ പാമ്പ് പോലെ ഇത് തറയിൽ ഇഴയുമെന്ന് അമ്മ പറഞ്ഞില്ലേ, പക്ഷെ അതൊന്നും നടന്നില്ലല്ലോ, അപ്പൊ അമ്മ എനിക്ക് നല്ല പാലല്ല നൽകിയത്, പാല് തന്നത് കാരണം എനിക്ക് വെണ്ണയും റൊട്ടിയൊന്നും ഇപ്പൊ നൽകാറില്ല, അങ്ങനെ പരിഭവം പറയുകയാണ്. ഈ ദൃശ്യം കണ്ടിട്ട് സൂരദാസ് പറയുകയാണ്, കൃഷ്ണന്റെയും ബലരാമന്റെയും ഈ ജോഡി ചിരഞ്ജീവിയായി ഇരിക്കട്ടെ.
इसका अर्थ एक बार फिर आप देखिए। कृष्ण कहते हैं, मैया मेरी चोटी कब बढ़ेगी? मैंने कितनी बार दूध पी लिया, लेकिन यह बाल तो अब भी छोटी ही है। तू जो यह कहती है कि बलराम भैया की चोटी के समान यह भी लंबी और मोटी हो जाएगी और कंघी करते, गूंथते तथा स्नान कराते समय सर्पणी के समान भूमि तक लौटने लगेगी, तो तेरी बात ठीक नहीं जान पड़ती। तो मुझे बार बार परिश्रम करके कच्चा दूध पिलाती है, माखन रोटी नहीं देती। यह कहकर कृष्ण मचल रहे हैं। सूरदास जी कहते हैं कि बलराम घनश्याम की जोड़ी अनुपम है, ये दोनों भाई ചിരഞ്ജീവി ഹോ. അമ്മയോട് പരാതി പറയുന്ന ഒരു കുഞ്ഞിനെയാണ് നമുക്ക് ഇവിടെ കാണുവാൻ സാധിക്കുന്നത്. അപ്പൊ ഇത്ര തവണ ഞാൻ പാല് കുടിച്ചിട്ട് എന്റെ മുടി വളർന്നില്ലല്ലോ, അമ്മ എന്നോട് കള്ളം പറഞ്ഞില്ലേ, എത്ര തവണയായി ഞാൻ പാല് കുടിക്കുന്നു എന്നിട്ടൊന്നും എന്റെ മുടി വളർന്നില്ല, എനിക്ക് പാല് തരുന്ന പേരിൽ വെണ്ണയും റൊട്ടിയൊന്നും നൽകുന്നുമില്ല, അങ്ങനെ പരിഭവിച്ച് നിൽക്കുന്ന കുഞ്ഞിനെയാണ് നമുക്ക് കാണുവാൻ സാധിക്കുന്നത്. അത് കണ്ടിട്ട് സൂർദാസ് പറയുകയാണ്, ബലരാമന്റെയും ശ്രീകൃഷ്ണന്റെയും ജോഡി എന്ന് പറയുന്ന അനുപമ ജോഡിയാണ്, ഇവര് രണ്ടുപേരും ചിരഞ്ജീവിയായി ഇരിക്കട്ടെ. आज के लिए इतना ही है. अगले वीडियो में तुलसीदास को लेकर मैं फिर से हाजिर हो जाऊंगी. तब तक के लिए विदा लेती हूँ. धन्यवाद.